नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील पाण्याच्या टाकीत 6 दिवसांपासून एका तरुणाचा मृतदेह कुजला आणि तसाच दुर्गंधीयुक्त पाण्याचा पाणीपुरवठा महानगरपालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाने केला। अनेक नागरिकांनी कुजलेल्या मृतदेहाचे पाणी प्यायल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता समोर आलाय। जालना शहरातील 31 वर्षीय तरुण अनिल पंडित काकडे 6 दिवसांपासून बेपत्ता होता। या तरुणाचा मृतदेह नूतन वसाहत परिसरातील पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय। विशेष म्हणजे या कुजलेल्या मृतदेहाचे केस आणि आळ्या पाणीपुरवठा झालेल्या पाण्यात आढळून आल्यानंतर नागरिकांनी टाकीकडे गर्दी केली होती। यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी टाकीत पाहिले असता तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर कदीम जालना पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा मृतदेह टाकीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेला। मात्र अनेक नागरिकांनी दुर्गंधीयुक्त पाणी पिले असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता समोर आलाय। महानगरपालिकेची पाण्याची टाकी नूतन वसाहतला आणि त्या टाकीमध्ये एक मानवी बॉडी असल्याची माहिती मिळाली होती। महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही ती बॉडी बाहेर काढलेली आहे। अनिल पंडित काकडे, वय 34 वर्ष, वेल्डिंगचा व्यवसाय करत होता तो आणि तो मरण पावलेला आहे। जालना शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही जालना शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची आहे। मात्र याच पाणी पुरवठा विभागानं एक असा पराक्रम केला आहे की जालना शहरातील दलित बहुल वस्तीमध्ये 6 दिवसापासून कुजलेल्या मृतदेहाचा पाणी पुरवठा केला आहे। आणि ही बाब आज सकाळी लक्षात आल्यानंतर नागरिकांनी नूतन वसाहत परिसरातील आपण पाहू शकतो याच पाण्याच्या टाकीजवळ सकाळी गर्दी केली होती। ज्या वेळेला नागरिकांच्या पाण्यामध्ये आळ्या आढळून आल्या आणि माणसाचे केस आढळून आले। त्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली। त्यानंतर हे वास्तव समोर आलं। या पाण्याच्या टाकीमध्ये 6 दिवसापासून मिसिंग असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आणि या तरुणाचा मृतदेह सध्या या ठिकाणी कदीम जालना पोलीस आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं काढण्याचं काम सुरू आहे। आपण पाहू शकता वरतून ज्या 3 रस्त्या सोडल्या जात आहेत त्याच 3 रस्त्याच्या सहाय्यानं हा मृतदेह सध्या खाली आणलेला आहे आणि या मृतदेहाला आता एका रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सध्या उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र 6 दिवसापासून एक तरुण बेपत्ता असतो आणि हा तरुण या पाण्याच्या टाकीत येऊन मरतो, तो आत्महत्या करतो की त्याचा घातपात होतो हे समोर आलेलं नाही। मात्र जर ही विष पिऊन केलेली आत्महत्या असेल तर त्याचा धोका ज्या लोकांनी पाणी पिलं त्यांना असू शकतो। या बाबतीत महानगरपालिका प्रशासनाचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी ज्या लोकांनी हे पाणी पिलं त्यांच्या मनात कायम संभ्रम आहेत आणि ही लोक सध्या दहशतीखाली आहेत। कॅमेरामॅन सुनील खरासह साहिल पाटील, एमसी न्यूज, जालना। जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आल्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय। आमदार कैलास गोरंट्याल यांनी महानगरपालिका होऊन काहीच फायदा झाला नाही असं म्हणत अर्जुनराव खोतकर यांचं नाव न घेता टीका केली आहे। तर या प्रकरणातील दोषी विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली आहे। शिवाय शहरातील संपूर्ण 22 पाण्याच्या टाक्यांना कडेकोट सुरक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। तर दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केल्याने जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे आमची आरोग्य तपासणी करावी आणि वैद्यकीय सुविधा द्याव्यात अशी मागणी संतप्त झालेल्या महिलांनी यावेळी केली आहे। बघूयात। असा प्रकार आहे, इथं पाण्यामध्ये बॉडी आणि तेही पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये बॉडी या ठिकाणी मिळालेली आहे। मी तातडीनं आयुक्तांना या ठिकाणी बोललो, एकतर संरक्षण भिंत माझा 24 तास CCTV ठेवा, 2 वॉचमॅन या ठिकाणी ठेवले पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना आम्ही ताबडतोब प्रशासनाला केलेल्या आहेत। पण तो झालेला प्रकार अत्यंत निंदनीय, अत्यंत लोकांच्या जीवनाशी खेळणार आहे। त्यामुळं जे जबाबदार त्याच्या कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे। नूतन वसाहतमध्ये 20वा पाणी टाकी म्हणतात याला। या टाकीमध्ये माणसाचा डेड बॉडी लोकांना दिसली। सकाळी पाणी लोकांना जेव्हा सप्लाय झाली तर पाण्यामध्ये त्या मेलेल्या माणसाचे केस आले होते आणि तेव्हापासून संशय होता काहीतरी गडबड झालेली आहे। आणि मग सर्व महिला आणि इथले नगरसेवक वगैरे बघितलं तर टाकीमध्ये काही गडबड आहे का बघितलं आणि मग तसं काही नागरिक जाऊन बघितलं तर तिथे डेड बॉडी आढळली लोकांना।
हे बघा, एकतर महानगरपालिका करून काय फायदा नाही. मी अगोदरच सांगायचं. आता सांगा, महानगरपालिका झाली तरी अवस्था काय आहे? तीच अवस्था आहे. लोकांनी फटाके फोडले, आनंद केले, पण हे बघा, हे लोकांच्या आरोग्याचं खेळण्याचं काय. ज्या नगरपरिषदेचा C क्लासचा CO आज कमिशनर म्हणून बसतो, त्याला बसविणारं कोण आहे? आणि तुम्ही बघा, आता प्रशासन बसूनही कोणतंही काम होत नाही. आणि ह्या प्रकारची जी दुर्दैवी घटना झाली त्याचा आम्ही निषेध करतो. याची चौकशी झाली पाहिजे. आणि सन्माननीय भास्करराव जसं म्हणतात की यांना पण नगरपालिकेचा फार मोठा एक्सपिरियन्स आहे, आम्हाला पण एक्सपिरियन्स आहे. म्हणून आम्ही सांगतो की टाकीवर सिक्युरिटी गार्ड बसले पाहिजे, त्याला ढापे बसलं पाहिजे. अधूनमधून तर असं कुत्रे गित्रे सर्व असतात तिकडं, आणि त्या मलमूत्र ते टाकीमध्येच करतात, आणि तेच आम्हाला पाणी पिवावं लागतात. बघा, महानगरपालिका केली म्हणतात, त्या लोकांना विचारा महानगरपालिका झाल्यानंतर काय फायदा झाला. उलट महानगरपालिका झाल्यानंतर आणखीन निकृष्ट दर्जाचे काम चालू लागले. लोकांचं आरोग्याचं लोकांच्या आरोग्याबद्दल काही सेफ्टी करत नाही. आणि अशा लोकांवर मला तर असं वाटतंय की जे अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण मला आता तेच विचारतो ना, महानगरपालिका कोणावर करणार? माझा विचार तेच आहे की संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे, पण कोण करणार? सत्ता आमची नाही आहे, पण तेच मागणी करतो. हो, तेच विरोधक म्हणून आम्ही तर मागणी करणार. सत्ताधारी तर आता मी ते म्हणतो ना की बा, गुन्हे कोणाच्यावर दाखल करावे लागेल, तुम्हाला कोणाला तर शिक्षा द्यावाच लागेल. जर तुम्ही आता शिक्षा नाही दिली तर असे प्रकरण रोज येईल. महानगरपालिका जाऊन केल्यानंतर काय फायदा झाला का? जालना शहरामध्ये नूतन वसाहती विभागामध्ये ही जी पाण्याची टाकी आहे, तर या पाण्याच्या टाकीमध्ये आपण आल्यानंतर जर बघितलं तर इथं जी काही सुरक्षितता, जिथून पाण्याची सप्लाय होतो तो सुरक्षितता नाही आहे. आणि त्यामुळं एका वर पाण्याच्या टाकीवर आज एका इसमाची बॉडी आढळून आली. 2 गल्ल्याला हे पाणी सोडण्यात आलं होतं. ताबडतोबीनं आम्ही येऊन ते बाकीचं पाणी सप्लाय बंद करायला सांगितलं. आणि या अनुषंगाने एक मागणी आमची अशी राहणार आहे की जालना शहरामध्ये ज्या 22 पाण्याच्या टाक्या आहेत, या प्रत्येक पाण्याच्या टाक्याच्या ठिकाणी वॉचमन कॅबिन असली पाहिजे, तिथं संरक्षण भिंत असली पाहिजे. त्यामध्ये वर जे काही यांचे ढापे नाहीत, त्यामध्ये कोणीही माणूस सहज आतमध्ये उडी मारू शकतो, काहीही आणून टाकू शकतो. त्यामुळे या दृष्टीनं महानगरपालिकेनं ताबडतोब कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. सकाळी मला वॉर्डामधूनच बऱ्याच लोकांचे फोन आले, 4-5 जणांचे, की पाण्यामध्ये काहीतरी केस आणि याचं येते. आम्हाला असं वाटलं होतं की इथं म्हणजे चिकन शॉप वगैरे असतात त्यातलं पाणी आलं असेल, पण ते खूप लोकांच्या तक्रार आल्यानंतर मग इथं पाण्याच्या टाकीमध्ये पाणी केली आणि त्यामध्ये एक डेड बॉडी असल्याचं लक्षात आलं. आपण या टाकीमधून कालपासूनच पाणी देतो आहे, त्यापूर्वी 5-7 दिवस पाणी काही दिलेलं नव्हतं या टाकीमधून. त्या आणि जे संबंधित आहेत ते 5-6 दिवसापासून त्यांच्या घरून गायब आहेत असं समजलं. आणि आता काल दिवसभर मोठ्या भागाला आपण पाणी पुरवठा केला आहे. आपल्या सर्व आशा वर्करांना आपण सूचना दिलेत. आत्ता काल जेवढ्या घरी पाणी पुरवठा झाला आहे त्या सर्व ठिकाणी आशा वर्कर्स आज जातील, त्यांचं हेल्थ चेकअप करतील, काय ब्लड सॅम्पल्स किंवा आणखी काय घ्यायचं आहे त्याप्रमाणे घेतील. पण मात्र त्यांनी जर म्हणजे पॉयझन वगैरे प्राशन केलं असेल तर थोडाफार धोका असतो, अदरवाईज तसा काही फार धोका नाही असं मी डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांनी मला कळवलं. तरी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि बाकीच्या उपाययोजना करण्यासाठी म्हणजे प्रत्येक घरापर्यंत ज्या भागात पाणी गेलं त्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी काल ज्यांनी पाणी भरलं आहे यापूर्वीच्या पाण्यामध्ये जरी ते पाणी मिक्स केलं असलं तरी सगळं पाणी टाकून द्यावं. आणि यानंतर ही सगळी व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा पाणी पुरवठा करायची व्यवस्था करू. आमची हीच मागणी. एक तर तुम्ही 8-10 दिवसाला पाणी सोडतात, साठवणीचं पाणी आम्ही पितो, आमचे मुलं बाळ साठवणीचं पाणी पितात आणि आज पाण्यात आढळली पूर्ण चरबी आहे पाण्यामध्ये. केस आहेत, महिलांचे केस आहेत, कुत्र्यांचे जनावरांचे केस आहेत त्याच्यामध्ये. आणि आम्ही हेच पाणी प्यायचं का? आणि आम्हाला परवडतं का फिल्टरचं पाणी प्यायला? दलित वस्तीच्या लोकांना फिल्टरचं पाणी प्यायला परवडणारच नाहीये. तुम्ही पिऊ शकता का हे 8 दिवसाचं पाणी साठवलेलं? 10 ते 15 दिवसांनी पाणी सोडतात आम्हाला, आणि 15 दिवसाच्या नंतर पाणी सोडल्याच्या नंतरही त्याची ही अवस्था. आज सकाळी सगळ्यांच्याच घरोघरी तुमच्या पाण्याचा वास येतोय, तुमच्या पाण्याचा वास येतोय का असं बघून सगळ्यांच्या पाण्यात बघितलं आणि आम्ही सर्वांनी पाणी भरले. ते चरबीचंच पाणी सर्वांनी भरले आम्ही. आमचं पाणी खूपच घाण आलंय. पाण्यामध्ये केस आहेत, पाण्यामध्ये बारीक बारीक घाण आहे, जंतू आलेले आहेत आणि टाकीमध्ये भरपूर घाण आहे. आम्ही स्वतःवरती जाऊन बघितलेलं आहे.
तर टाकी इतकी घाण, त्याच्यामध्ये चपला, साड्या, गोधड्या, परत खूपच घाण आहे. आणखी चरबी काय पडले सडून, त्याच्यामध्ये डुक्कर आहे का कुत्रं आहे हे सुद्धा माहिती नाही आहे. आणि हे पाणी आम्ही लेकरांना प्यायला द्यायचं का, असं इतकं घाण, खूपच घाण आणि खूपच घाण वास आहे त्याच्यामध्ये भरपूर, इतका की सांगू बी शकत नाही, एवढं घाण आहे. आमच्या या टाकीला वॉचमॅन द्या, टाकीला झाकण करून द्या आणि टाकीला गेट द्या करून, आणि सगळी सुविधा द्या आम्हाला प्यायची पाण्याची. टाकीच्या खाली पण खूप घाण आहे, खूप हे आहे. टाकीला कंपाऊंड वॉल बी करा, गेट बी करून द्या आणि टाकी स्वच्छ धुवून घ्या. आणि जे काही पाणी सोडणार आहे ते याच्या त्याच्या म्हणण्याने ऐकतो, ते ऐकलं नाही पाहिजे. पाणी आम्हाला वेळेवर पाहिजे, टायमावर पाहिजे, 8 दिवसाच्या 8 दिवसावर पाहिजे आणि पाण्याची चांगली निगराणी घेतली पाहिजे. हे आमचं म्हणणं आहे. आमच्या लेकरं बाळा बिमार पडले नाही पाहिजे परिवार आमचा. इंस्टाग्राम, सोशल मीडिया ॲपवर कोयत्यासह व्हिडिओ तयार करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे, तर एका विधी संघर्षग्रस्त बालकाला देखील ताब्यात घेण्यात आलंय. सोशल मीडिया, इंस्टाग्राम ॲपवर कोयत्यासह व्हिडिओ तयार करून व्हायरल करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त बालकासह एकाला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सचिन शामराव लोखंडे असं तरुणाचं नाव असून त्याच्या ताब्यातून एक धारदार कोयता, एक फायटर, एक मोबाईल असा एकूण 8,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जाफराबाद येथून जप्त करण्यात आलाय. तर संशयित आरोपी विरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रुस्तुम जयवाळ, जगदीश बावणे, सागर बाविस्कर, दीपक घोगे, सतीश श्रीनिवास, सर्व स्थानिक गुन्हे शाखा आणि संदीप मांटे पोलीस ठाणे सायबर यांनी केला आहे. विजयादशमीच्या दिवशी जालना शहरातील मोती तलावात सुमारे 250 दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती. 9 दिवस दुर्गा मंडळांनी दुर्गा मातेची मनोभावे सेवा केली. त्यानंतर विजयादशमीच्या दिवशी जालना शहरातील सुमारे 250 दुर्गा मंडळाच्या दुर्गा मूर्ती मोती तलावात विसर्जित करण्यात आल्या. शिवाय महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी विसर्जनस्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. याबाबत जालना शहर महानगरपालिका उपायुक्त नंदा गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने जे दुर्गादेवीचं विसर्जनाचा जो कार्यक्रम आहे, इथे आपण महानगरपालिकेतर्फे सफाई कामगार आणि महानगरपालिकेचे कर्मचारी असे प्रत्येक शिफ्टला 80 जवळपास लोक आहेत. असे 4 शिफ्टमध्ये आपले लोक काम करतात. त्यानंतर आपण 3 क्रेन लावलेले आहेत देवीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी आणि 5 छोटे तराफे आणि 4 मोठे तराफे लावलेले आहेत. आणि जीवरक्षक दल जे आहे असे 45 लोक त्यामध्ये आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना. नमस्कार. एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या एनआरजी ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता एनआरजी ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल.
इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.